योग्य भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल. महिला शेतकऱ्याकडून 3 एकरातील केळीचे उभे पीक केले उद्ध्वस्त. सलग गेल्या 3 वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. याही वर्षाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. तर या संकटातून कसेबसे वाचलेल्या पिकांना आता भाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात असल्याचं पाहायला मिळतंय. केळीला अत्यल्प भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मिळत असलेल्या भावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नसल्याने बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील शारदा कोकाटे या महिला शेतकऱ्याने आपल्या 3 एकरातील उभे केळीचे पीक उद्ध्वस्त केले आहे. तर अशीच वेळ जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राहणार पळशी सुपो, तालुका जळगाव जामोद. इथे माझी 3 एकर केळी आहे आणि भाव नसल्यामुळे ही केळी काढून टाकावी लागली. आणि व्यापारी येतात, व्यापारी 200 रुपये 250 रुपये क्विंटलनं मागतात. आम्हाला खर्च 3-3.5 लाख रुपये लागलेला आहे विक्री. आणि हे या भावात परवडत नाही. कर्ज खूप झालेलं आहे या केळीमुळे. पूर्ण मेहनत करूनही आम्हाला योग्य भाव किंवा हे मिळत नाही त्यामध्ये. तर सरकारने यावर काहीतरी विचार करा, आम्हाला काहीतरी मदत करावी. यामधून खूप मागे आलेला आहे आम्ही या कर्जामुळे. आर्थिक अडचणी आणि भाव नसल्यामुळे ही केळी काढून टाकावं लागत आहे. पूर्ण या केळीमध्ये एकही म्हणजे माल झालेला आहे पण व्यापारी येत नाही. आले तरी खूप टाकून भाव मागतात. 200-250 रुपये क्विंटलनी भाव मागतात. हे आम्हाला परवडत नाही या भावामध्ये. तर हे आम्ही काढून टाकत आहे. याकडे सरकारने जरा लक्ष द्यावं.